दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. येगा पांडुरंगा घे उचलून वसंगा ऐशी असं यावी ते दिसतो मी परदेश. गोवनी गोवा सोडून न्यावे देवा तुझा आड काही बळ करी ऐसे नाही. तुका म्हणे ऋषिकेशी काय उशीर लाविलाशी. प्रार्थना करता जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाला दुरुक्तीनं डबल बऱ्याच ठिकाणी दुरुक्ती आढळते आपल्याला. तसं ह्या अभंगामध्ये म्हणतात येगा पांडुरंगा. अशा वेळेस समजायचं अंतःकरणात तळमळ जास्त. अंतःकरणामध्ये अगा पांडुरंग तू ये मला आपल्या पदरामध्ये उचलून घे. जगद्गुरु तुकोबारायांचं नातं पांडुरंगाशी आहे ना. एखादं मूल आईचा आसरा करतं तसं जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल माय बाप सुद्धाच आहे ना. त्याच्यामुळं मग ते नातं लय जवळच आहे, आईचं नातं आहे. मला आपल्या पदरामध्ये उचलून घे. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे, मोठा आहे. त्यांना सगुण दर्शनी आणि साक्षात्कारता आहेच. भगवंतानं भरपूर लीला केलेल्या आहेत जगद्गुरु तुकोबारायांबरोबर सगुणातल्या. तुझ्या सारख्याच्या आश्रयाने मी असून परदेशी दिसत आहे. म्हणजे बाकीचा संबंध तोडावा लागतो, बाकीचे नाते गोते तोडावे लागतात, त्याच वेळेस भगवंत जोडला जातो. नामदेव राहिले म्हणले ना अंतकाळी मी परदेश. तसं मग आता इथं म्हणले मी परदेशी. कारण मला तुझाच आश्रय, एक भगवंताचा आश्रय. मग भगवंत बी लगेच त्या भक्ता करता तातडीना कोणाच्या रूपात येऊन त्याची भेट घेतो. अशी भरपूर उदाहरणं आहे संतांच्या चरित्रामध्ये. देवा माझा सगळा हा प्रपंचाचा गुत्ताडा सोडून मला आपल्याकडे घेऊन जावे. संसाराचा गुताडा म्हणजे काही साधा नाही. आपण सगळे त्याच्यामध्ये गुंतलेले, त्याच्यामुळे आपल्याला चांगलं माहिती आहे नाही का. दोन्ही दारी लिंपुणे आता गुंतू गेले. सावध होई बापा काळ लागला मापा. त्रिकुट कोसल्याचा एक दृष्टांत आहे. पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता. तुका ठेवी माथा पायी आता राखावे. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. हा मुकुट सकळा माने धन्य तुझी विठोबा. गुंतलो याच्यामध्ये मी नेणत आहे. करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश. तोडी आशा पाश करी वास
आई. महाराज म्हणले मी परदेशी आहे. या प्रपंचाच्या गोताड्यामध्ये त्याच्यातून मला तूच सोडू शकतो नाही का? ही माया. काय त्या मायाचं वर्णन केलंय. या मायेतून भगवंताची कृपा झाली तरच सुटतो, अन्यथा नाही सुटत. पडिले दूरदेशी. माझा अथर्व नको नको वियोगा कष्ट होता. दीन तैशी रजनी झाली ओ माये. अवस्था लावून गेला जो नका नये. गरुड वाहना गंभीरा ये गादा तारा. बाप रखुमा देवीवर श्री विठ्ठला. जगद्गुरु तुकोबराय म्हणला ह्या प्रपंचाचा संसाराचा गोताडा लय अवघड आहे. याच्यातून तू सोडव. हा संसाराचा पराक्रम तुझ्या पुढे चालेल असे नाही. आता भगवंतानं कृपा केल्यावर मग संसार काय करतो नाही का? त्याची कृपा झाल्यावर मग संसार काय? मग त्या भक्ताला काय कोरड्याची म्हणली भाऊ नदी मग. इथे एकच लीला तरली जे सर्व सर्व भावी शब्द महत्वाचा आहे. सगळा भावाना तन मन सगळं मनाना याला सोडून नाही मनाना. तनु मनो शरण विनटल तुझे पायी. तनु मनो पूर्ण मनानं शरणागती एकदा झाली रे झाली. मग तुकाराम महाराज म्हणतात मग त्या पुढे माहिती काय चाल संसारात. तुकाराम महाराज म्हणतात अहो ऋषिकेश तुम्ही कशा करता उशीर करता हे. न करी आता आळसा वेरू. व्हावया प्रगट कैसा दुर्यांतरो. भगवंताला अंत करणार नेघे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा. विठाबाई विश्वंभरे भवछेदके. कुठे गुंतली समाये विश्वव्यापके. विठाबाई विश्वंभरे भवछेदके. येई धावूनिया. विलंब कावाया लावी याला कृपाळे. विठाबाई विश्वंभरे भवछेदके. आता उशीर करू नको. गुरु तुकोबाराय सांगायला विनंती करतो. डबल द्रुप लावी उशीर. तुका म्हणे यासी न लावी उशीर. माझे अभ्यंतर जाणून या. दवी रूप मग गोपी कर मना. ठेवू दे चरणावर का म्हणे याची न लावी उशिरा. म्हणून येगा पांडुरंगा घे उचलून वसंगा. आईशी आसन या विषयी दिसतो मी परदेशी. उगवणी गोवा सोडून न्यावे देवा. तुझा काही बळ तरी ऐसे नाही. तुका म्हणे ऋषिकेशी काय उशीर लाविलासी. माझी विठ्ठल माऊली प्रेम पाना पानायली. कुरवाळून लाविस्तना नवजे दुरी जवळून. केली पूर्वी आळी नव्हे निष्ठुर कोळी. तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस. कशाचा पाना पाहिजे ती आई. काय सगळा परमात्मा आहे अनुभवाचा. आणि आपल्याला सद्गुरूंच्या कृपेना मिळालाय तो प्रसाद म्हणून
ब्रह्मरस कायला म्हणते, निदान अनुभवलंय प्रत्येकानं. हा. नाही तर मग काय बोलाचाच भात अन बोलाचीच कडी, नाही का? काय वर्णन करून शब्दज्ञानानं काय होतंय, आणखी अहंकार होतो. पाठीमाग. माझी विठ्ठलाई आहे, ती मजविषयीच्या प्रेम पाण्याने पाणवली आहे. पाना कधी येतो? आईला म्हणा, पांडुरंगाला म्हणा, गाईला म्हणा, वासराशिवाय पान होत नाही गाई. येडे काय पान होते तसे म्हणायला. म्हणजे ओरिजिनल गावरान गाय तिने वासराशिवाय प्रेमात दूध आहे. हा. दूध हे प्रेमात आहे. आईचा सण लहान मुलाच्या प्रेमात पान आहे. तसं जर आपलं खरं प्रेम असेल पांडुरंगावर, पांडुरंग आपल्याला तो ब्रह्मरस पाहिजेच असतो, नाही का? म्हणलं ना, 17वीचे सन्निधीशी अनु हाताचा हल्लरू गाशी, समाधी बोधी बुजवणी, किती ते 12व्या अध्यायात आहे काहीतरी. जय जय वशुद्धे उदार प्रसिद्धी अनवरत आनंदे स्थिती, विषय वेळे मुठी दिले नोठी, तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विश. जे पांडुरंग प्रेमाचा पाना पाहिजे, तो काय म्हणतो? ब्रह्मरस. हा ब्रह्मरस, ब्रह्मानंद, ब्रह्मसुख, ब्रह्म आत्मानंद. माझी विठ्ठल आई आहे, ती मजविषयीच्या प्रेम पाण्याने पाणवली आहे. किती प्रेम लागेल देवावर आपल्या. अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे, अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. कारण त्याला भाषा प्रेमाशिवाय दुसरी कळत नाही. त्याला लय दक्षिणा ठेवली, लय काही मोठा उपचार केले म्हणून तो पाणवतो असं काही नाही, नाही का? पूजा करणारे, उपचार करणारे असे किती गेले, अजिबात काही नाही, नाही का? कोरडेचे कोरडेच. पण एखादा अंतःकरणापासून जर भगवंताचं भजन करत असन, नामस्मरण करत असन, त्याला घरीच पान आहे ना. मग हा ब्रह्मरस प्रेमरस घरीच आहे, त्याला कुठे जायची गरज नाही. न लगे हलावे चालावे, अजिबात कुठे जायचं, कारण ते आतमध्येच येतो प्रेमरस. माझी विठ्ठल आई आहे, ती मधविषयीच्या प्रेम पाण्याने पाणवली आहे. मला कुरवाळून तिने आपल्या स्तनी लावली आहे, ती माझ्या जवळून दूर जात नाही. देवाला तडकून असे दुसरे असे भक्त भेटत या प्रेमाचे, नाही का? नाही ना. देवाला असे भक्त लय दुर्मिळ असतात, तो तर वाटच पाहतो असे भक्ताची. मग बाकीचे भक्त रगडी म्हणले जयाचे भजनी भोगासाठी. ये ते बहुत जोडती किरीटी उतालाय म्हणले भक्तांना, नाही का? भक्ती करणारा. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये एकच आहे फक्त, तो मज भावा, तो मज भावा वेळो वेळा. अनिक दुसरी मज नाही आता, नेमिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. ज्याच्या चित्तामध्ये फक्त आता एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईच्या प्रती, अनेकाची काम नाही आता. अशा भक्ताच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होतं, म्हणजे ती देवाची खरी कृपा आहे. त्याला साजूक सुख म्हणलंय माऊलीनं.
मला कुरवळून तिने आपल्या हस्ताने लावली आहे, ती माझ्या जवळून दूर जात नाही. काय आईला दूध पाजण्यात आनंद आहे का ठेवण्यात आनंद आहे? पाजण्यात आनंद आहे. पांडुरंग म्हणले आता माझ्यापासून दूर जात नाही. आईला दूध पाजण्यात आनंद आहे, मुलाला दूध पिण्यात आनंद आहे. मी जो जो म्हणून हट्ट करीत आहे तो तो ती पुरवीत आहे, कारण ती निष्ठुर नसून कनवाळू आहे. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. भगवान परमात्म्यासारखं कृपाळू जगात कोण आहे? संत उदार आहे, कृपाळू आहे. भगवान परमात्मा कृपाळू आहे, उदार आहे. काही हट्ट करा मग. एकदा त्या भक्तीमध्ये पास झालं का मग काही हट्ट करा. मी जो जो म्हणून हट्ट करीत आहे तो तो ती पुरवीत आहे, नाही का? काय त्या जनाबाईला काम करू लागत होते देव. हम्म. काय काय करावं त्या पांडुरंगानं जनाबाई करता. ती काय लय अशी काही लय मोठे मंत्र म्हणत होती वेदातले, लय स्तोत्र म्हणत होती. जिजाबाई जिजाबाईंना काय देवाची काय पण प्रेम होतं ना. प्रेम होता ना, ती तर काळ्याच म्हणत होती. त्या काळ्या म्हणण्यामध्ये जे प्रेम होतं ते इकडे मंत्रात नाही ना. प्रेम महत्वाचं, प्रेम देव भावाचा भुकेला हाची दुष्काळता याला. प्रेम आहे तिचं, देवावर प्रेम आहे, त्याच्यामुळे जे जे हट्ट करीन ते पुरवतो, कारण ते निष्ठुर नसून कनवाळू आहे. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या तोंडामध्ये ब्रह्मरसाचा घास घालीत आहे. काही मिळून दिलं संतांनी आपल्याला, तसं पाहिलं तर ब्रह्मरसच मिळून दिला ना. त्याच ब्रह्मरसामध्ये असतात, त्याच आनंदात असतात, तेच देवाचं दर्शन आहे, ते देवाचं स्वरूप आहे, नाही का? सच्चिदानंद रूपा. ब्रह्म म्हणजेच विठ्ठल. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. हे भोजन आहे तिथं ब्रह्मरसाचे पार नाही. केले अर्जुना लागी नारायणे, हे पार नाही. आणि आपल्याला त्या पंक्तीत बसवलं ना, मग अर्जुनाच्या पंक्तीत बसवलंय, तेच पकवान नाही आपल्याला. देव काय देतो? देव ह्या भौतिक जगतातल्या गोष्टी ते वेगळे भक्तां करताय. मग त्याने फुटण्याची गिऱ्हाईक मस्त भरपूर असतात ना. महाराज म्हणले हिंगदिऱ्याची गिऱ्हाईक लय असतात. कस्तुरी मागणारा कस्तुरीचा आता देवा करता देव मागणारा, नामा करता नाम मागणारा, त्यांच्या करता हे तुकाराम महाराज म्हणतात ती माझ्या तोंडामध्ये ब्रह्मरसाचा घास. मागणारे विषय रंगात रंगलेले असतात, विषयात रसामध्ये. त्यांना गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय जीवाशी गोडू झाला, विषय विषयाचा पण मग ते विषयच मागतील ना. आणि संत विरक्त महात्म्याला काय, त्यांचा विषय नारायण झाला, त्यांनी विषयाला तर कधी तिला दिली. त्यांना फक्त पाहिजे भगवंताच्या स्वरूपात आनंद. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण द्यायची सांभाळी? तो जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत देहाचा विसर पडत नाही. देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत तो आनंद भेटत नाही, ते सुख भेटत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या तोंडामध्ये ब्रह्मरसाचा घास घालत आहे, घास. आम्ही उतराई भाव निरोपणी पायी, तुम्ही पुरवावी आळी, करावी तेल दिवाळी. आमचा हा नेम
तुम्हा उचिता धर्म तुका म्हणे देवा जाणो सांगितला सेवा. संतांचं बोलणं अनुभवात असतं. तुमच्या जवळ आम्ही आपला सर्व प्रकार सांगून उत्तीर्ण झालो आहोत. आता आम्ही लाडके जे हट्ट धरू ते तुम्ही पूर्ण केला पाहिजे. आता हे लाडके भक्त आहे देवाचे, जसे नामदेवराय असतील, संत लाडके भक्त आहे ना. विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा, अर्जुन आसन, उद्धव आसन, असे जनाबाई आसन, मीराबाई आसन, कानोपात्र आसन, लाडके भक्त देवाचे लाडके. देवाचं लाडकं होणं काही इकडं पार संसाराच्या नावे घालून येत नाही का. इकडे तिने आग लावली तेव्हा तो लाडका होईल, तसं काय तर लाडका होतं. इकडे विन तिकडे म्हणले कायच, तो तर लई चतुरा तो शिरोमणी. आता आम्ही लाडके जो हट्ट धरू तो तुम्ही पूर्ण केला पाहिजे. हट्ट करणे आमचा नियम आहे, तो तुम्ही पूर्ण करणे हा तुमचा धर्म आहे. बरोबर आहे ना. बाल हट्ट यांचा अधिकारच आहे ना लहान मुलाचा. मला हे पाहिजे म्हणले पाहिजेच. बाल हट्ट आहे आणि तो पूर्ण करणं हा तुमचा धर्म आहे. आई आहे ना. सगळं तिलाच वळून टाकले, लिंबवलवण करून. मग त्यांचा धर्मच आहे तो पूर्ण करणं हा तुमचा धर्म आहे. तर महाराज म्हणतात तेव्हा तुम्ही जी काही सेवा सांगितली आहे ती आम्ही जाणतो. काय सेवा सांगितली महाराजांनी. सेवा ती आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारोनी, न लगे हलावे चालावे बाहेरी. अरे सेवाचे प्रकार हजारो प्रकार असतील, पण सोपी सेवा सांगितली ना. पण आठी आवडी. ही आवड कुठं भेटती, कोणत्या बाजारात भेटती, हेच वर्म महत्वाचं आहे. बाकी काय, बाकीच्या गोष्टीला फल कुठे. आवडीनं नामस्मरण केलं तर काहीतरी फल आहे, बाकीच्या याला काय फल आहे. अवांतर फलाला काय घेऊन बसले. परम प्रयोजन भगवंताचं दर्शन, भगवंताचा आनंद, तो लाडक्या भक्ता करता पांडुरंग परमात्मा देत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा तुम्ही जी काही सेवा सांगितली आहे ते आम्ही जाणतो. दिले पाप जेने दिले अनुमोदन, दोघांचे पतन सारखीच. विष नवनीता विष करी संगे, दुर्जनाच्या त्यागे सर्व हित, देखील ओढाळ निघाली असेत टाळावी निमित्त. तुका म्हणे जोडे केल्या विन कर्म, देखता तो श्रम न मानिता. आता हे थोडा उपदेश पर अभंग आहे जरा. महाराजांचे प्रत्येक प्रसंगाचे अभंग आहे, प्रत्येक प्रसंगावर अभंग आहे. कारण ते प्रत्येक प्रसंगातून गेलेत. हे काय असे प्रसंगानुसार बाहेर पडलेले ते, त्याची अवस्था असन तसं. ते काय ठरून अभंग करले काय ते नाही. तुका तरी सहज बोले वाणी, त्याची घरी वेदांत वाई पाणी. सहज सहज बाहेर आलं तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी. प्रसादा वाचून तुमच्या विठ्ठले. एकाने पाप कर्म केले आणि ते करणाऱ्या विषयी दुसरे त्या सल्ला दिला तर दोघांनाही पतन म्हणजे नरकवास सारखाच. पाप करणाराला जर सहकार्य केलं तर मग वाटा येते.
चांगल्या कार्याला जर सहकार्य केलं तर मग ते म्हणे तुका म्हणे सत्य कर्मा भय साह्य हा आणि घातल्या भय नरक ठरलेलंच आहे ना मग. हा पापाचं फल नरकच, दुःख. हा म्हणून त्या मार्गाला कोणी जाऊ नये, सल्ला सुद्धा देऊ नये. सल्ला सुद्धा देऊ नये. लोण्यामध्ये वीज घातली तर ते आपल्या संगतीने सर्व लोणी विषमय करते. म्हणून दुर्जनाचा त्याग करण्यामध्ये घेते. नाही, दुर्जनाची संगती म्हणजे विषयाच्या फक्त नांगीमध्ये विषाच्या नांगीत विषय, विंसाच्या नांगीमध्ये विषय, दुर्जनाच्या सगळ्या अंगात विषय म्हणले. मग दुर्जनाची संगती नको. विषयाचं दृष्टांत दिलाय, लोण्यामध्ये घातलं सगळं लोणीच विषयाचं होईल ना. म्हणजे दुर्जनाचा त्याग करावा. एखादं ओढा जनावर एखाद्या शेतामध्ये जाताना पाहिले तर एक अशी म्हणून आपल्यावरती जबाबदारी दूर करावी. ओढा आहे मोकार जनावर तुकाराम महाराज म्हणतात एखादी गोष्ट करण्यामध्ये श्रम आहेत असे पाहून त्याला न जमता ते कर्म केल्यापासून कर्म लाभ होईल काय, विवेक पाहिजे थोडा. प्रसंग पाहून निर्णय घेतला पाहिजे, नाही का. जसा प्रसंग असेल त्या पद्धतीनं आपण त्याच्या करताच मग सत्संगती आहे. विठ्ठल गीती, विठ्ठल चित्ती, विठ्ठल विश्रांती, भोगदया, विठ्ठल आसनी, विठ्ठल शयनी, विठ्ठल भोजनी, ग्रसुग्रस, विठ्ठल जागृती, स्वप्न सुशुक्ती, आनंद नेनती विठ्ठले, भूषण अलंकार, सुखाचे प्रकार, विठ्ठली निर्धार, दया नरा तुका म्हणी ती विठ्ठलची झाली, संकल्प मुराले तुझे म्हणे वा. असं जर झालं तर तेच विठ्ठल झाले. मग ते विठ्ठल स्वरूप झालेच ना. मग द्वैत राहिलंच नाही ना. विठ्ठलामुचे जीवन. कधी ज्याच्या गाण्यात विठ्ठल, चित्तात विठ्ठल आणि विठ्ठल हे ज्याचे विश्रांती स्थान आहे, यांना निरंतर भोगही त्याच्याच होत आहे. गाण्यात विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावी, येणे सोसे मन झाले हवं भरी, परसमा झाली. मग ते मन विठ्ठलच होऊन जातं ना. त्याच्या गाण्यात विठ्ठल, तुका म्हणे वाचा पाहिले अनंता. आता बोलायचं काम नाही, ऐका. विठ्ठल गाण्यात विठ्ठल, चित्तात विठ्ठल. तिला महत्वाचं आहे चित्तात विठ्ठल. चित्तात विठ्ठल पाहिजे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्तामध्ये देवसे चित्ती घडावी संगती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, मज देत याची संगती. चित्तात विठ्ठल, विठ्ठल हे ज्याचे विश्रांती स्थान आहे. विठ्ठलामुचे जीवन, अगमा निगमाचे विठ्ठल सिद्धीचे साथ, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल ध्यान विसावा. सापडलं प्रमाण आपल्याला. विश्रांती स्थान विसावा, विठ्ठल ज्याचे विश्रांतीचे स्थान आहे, ज्यांना निरंतर भोगही त्याचाच होत आहे. आसनावर बसल्या विठ्ठल, अंथरणावर निजल्या विठ्ठल,
जेवण जेवताना घासा घासा विठ्ठल. हा. ते नाथांचं प्रमाण. हरिबोला घेताना हरिबोला द्यायचा. सर्व कार्य करता हरिबोला. नाथांनी तेच सांगितलंय. थोडक्यात सगळं अवघा रंग एक झाला. चित्तात दुसरं काही राहिलंच नाही. विषय नारायण झाला पाहिजे थोडक्यात, नाही का? विषय नारायण झाला पाहिजे बाबा. आणि हा काय कसं काय होईल त्याचं सारखं ध्यान धरावं लागेल ना. हा. विठ्ठल 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 म्हणा. ज्याचं आपण सारखा ध्यान धरतो स्वप्नातही तेच सारखं तेच चित्तात राहतं ना. हा. एखाद्या मुलाचं जर प्रेम पडलं एखाद्या मुलीवर, त्याच्या चित्तात काय असतं त्याला विचारा ना. मग त्याला दुसरं काहीच सुधरत नाही. रात्रंदिवस तेच चिंतन असतं त्याच्यावर, तेच स्वप्न पडतं सारखं तेच. तेवढं चिंतन भगवंताचं पाहिजे. आता लई भारी भारी दृष्टांत दिले त्याच्या कथा भागवतात. आता लई चिकट माणसाचं धन पुरेला असावं त्याचं लक्ष कुठं राहतं. त्याच्यावर सारखा खिशाला हात लावतो, नाही का? सारखा खिशाला हात लावतो. एखाद्या बाईनं असं कुठेतरी ठेवेला असावं ते सगळं तिच्यावालं गठुडं. तिचे काय लक्ष सगळं तिकडेच राहतं ना. तसं विठ्ठल सारखा विठ्ठलच पाहिजे. तर लईच तर महाराजांचं काम कसं आहे, किती जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, नाही का? आसनावर बसल्या विठ्ठल. नुसतं आसनावरच नाही, आसनी शयनी म्हणलं ना. आसनी शयनी एका जनात. काय नाथांनी फार भारी केलंय. एका जना धनी नित्य हरीचे चिंतन. नित्य आसनी शयनी नित्य हरीचे कीर्तन. धन्य जगी तोचे एक हरी रंगीनाचे. गाण्यात विठ्ठल, चित्तात विठ्ठल, विश्रांती विठ्ठल, आसनावर बसल्या विठ्ठल, अंथरुणावर निजल्या विठ्ठल, जेवण जेवताना घास घासास विठ्ठल, जागृती स्वप्नी सुषुप्तीमध्ये विठ्ठल. जे विठ्ठला वाचून दुसरे काही जाणत नाही, मेहनती काही ताना टोना. एवढं एक झाल्यावर त्याला देवाला तरी कसं कर्मन्वय वाटतं शिवाय. मग अशा भक्ताला समाज वेडा म्हणतो बरं का. काय गवळणीची अवस्था आहे, हीच अवस्था आहे ना. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. विचिता गोरस घ्या म्हणे हरी. कोण छान म्हणत असं बरं त्यांना. विचिता गोरस घ्या म्हणे हरी. मय भोली घर जाणे बाट, गोरस बेचेने आई हात. कान्हा रे मन मोहनलाल. अरे याची कुळ माझे गेले विसरोने. अष्टभोग भोगने माते नाहीचा, भक्ती प्रेम गोड लीन गे. बाप रखुमा जीव विठ्ठल जीव. घ्या कोणी दामोदर घ्या. हा तेव्हा तेव्हा हसती मथुरे. तुका म्हणे असे जन नाही कानत येत ते विठ्ठला वाचून दुसरे जाणत नाही. अलंकारादी भूषणे व सुखाचे प्रकार विठ्ठल. पा अलंकार अलंकार हे भूषण काय काय आता ते गवळणींचे पुढे प्रमाणच नाही. हा ज्याचा नराचा निर्धार आहे तुकाराम महाराज म्हणतात. असे जे आहे ते विठ्ठल रूप झाले. आपल्याला व्हायचं तरी काय असंच व्हायचं, म्हणजेच मुक्त व्हायचं, नाही का? काहीच राहिलं नाही ना मग चित्तामध्ये. काही घेणं नाही देणं नाही.
आवडी विठ्ठल गाईचे खांदी आला पेटी लाभ येते घरा. देव स्वैरा देव स्वैरा देव स्वैरा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. तर महाराज म्हणतात असे जे आहे ते विठ्ठल रूप झाले द्वैत संकल्पाचे हिरून गेले. आज त्याच्यामध्ये काही नाही राहिलं आता बरं का. तर महाराज म्हणतात असे जे आहे ना आता ते विठ्ठल रूपच झाले ना. भगवंताचं असं आहे त्याचं जो चिंतन करतो ना देव त्याला आपल्यासारखंच करून टाकितो ना. तुका म्हणे सागर संगमी तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या व झाल्यावर मी एकमय. आता काय सगळं गंगा समुद्राला गेल्यावर मग काय ती काय गंगा राहिली का? नाही. आजी सारखं विठ्ठल 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 म्हणता विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पाप. तो विठ्ठल स्वरूपच झाला ना म्हणजे मुक्त झाला. मोक्ष मोक्ष म्हणजे सायुज्य मुक्ती म्हणजे याची करा बापानं. आपण बी काही कवाय ना थोडं 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 चाललंय आपलं जसं जमन तसं. पण चित्तामध्ये बाकी तेच पाहिजे. त्याला काही लई अवकाळ होत नाही तशा. बसून चिंतन करता येते नाही का. रीत कळाली पाहिजे तळमळ पाहिजे होते बरोबर नाही का. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु संत तुकाराम महाराज.